बाई पण भारी देवा या चित्रपटाच्या यशानंतर आणि झापूक झोपूक या चित्रपटाच्या अपयशानंतर केदार शिंदे अग अग सुनबाई काय म्हणताय सासूबाई या नावाचा चित्रपट घेऊन आपल्या समोर आलेत. ट्रेलर मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की स्टीलची भांडी वापरावी, ती ग्लासची भांडी वापरावी, साडी नेसायची असते की साडी घालायची असते, अशा प्रकारचे छोटे मोठे किंवा मुलं हवं नाही हवं वगैरे या प्रकारचे विषय तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटणार असं ट्रेलर पाहून तर मला वाटतंय. तुम्ही देखील ट्रेलर पाहिला असेल तर तुमचं मत काय हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट, चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला छोट्या 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 सांगितलेत ज्यातून आपल्याला स्टोरीचा अंदाज लावता येतो. आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटात काय बघायचं हा एक प्रश्न निर्माण होतो, कारण भरपूर गोष्टी ट्रेलर मधूनच आपल्याला सांगितल्या आहेत. चित्रपटाच्या विषयाबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं की सासवा सुनातली भांडणं आपण कधीपासून पाहत आलोय जरा विचार करा. 4 दिवस सासूची ही मालिका मला आठवते, अगदी मी पहिली दुसरीला असल्यापासून ती मालिका सुरू होती. त्यानंतर आजपर्यंत टीव्ही सिरियल मध्ये सासवा सुनाची भांडणं खूप मोठ्या प्रमाणात दाखवली गेलीत. आज देखील ते कदाचित सुरू असतील, मी बघत नाही. आता देखील मला गॅरंटी आहे की कुठल्या ना कुठल्या मालिकेमध्ये कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर सासवा सुनाचे भांडणं हे असणारच आहे. मग त्याच विषयावर एखादा चित्रपट येत आहे, या गोष्टीला प्रेक्षक कशा पद्धतीने घेतात हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. ऑनेस्टली सांगायचं झालं तर सासवा सुनाची भांडणं मी जर मूव्ही रिव्ह्यूवर नसतो तर थिएटर मध्ये पाहायला जायला मी इतका एक्साइटेड नसतो. या चित्रपटामध्ये त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काहीतरी असा जीव असावा, सोल असावा, आणखीन एखादी काहीतरी अशी गोष्ट असावी जी गोष्ट थिएटर मध्ये लोकांना पाहायला आवडावी. ही गोष्ट जर या चित्रपटामध्ये नसेल तर मला नाही वाटत की हा चित्रपट मला पर्सनली आवडेल आणि इतर लोकांना देखील तितका प्रॉमिसिंग वाटेल असं मला वाटत नाही. जर चित्रपट चांगला असला तर नक्कीच या चित्रपटाबद्दल अगदी तोंड भरून आम्ही सगळे रिव्ह्यूवर कौतुक करूच. मला तुम्हाला एक प्रश्न आहे ऑडियन्स म्हणून की तुम्ही इतर भाषेतले असे कोणते चित्रपट पाहिलेत का ज्या चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्ये एखादी स्त्री आहे, उदाहरणार्थ कहाणी हा चित्रपट, राजे हा चित्रपट, असे इतर कोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत का इतर भाषेतले? त्या चित्रपटाचे नावं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा आणि हे देखील सांगा की मराठीमध्ये असे काही स्त्री केंद्रित चित्रपट येत आहेत. मी एक गोष्ट नोटीस केली, अशा स्टोरी सिलेक्ट केल्या जातात ज्या स्टोरी एक शहरी सेटअप मध्ये शूट करणं सोपं असतं किंवा एखाद्या स्टुडिओ मध्ये शूट करणं सोपं असतं. मराठी रायटर डिरेक्टर यांना त्या स्त्रिया दिसत नाहीत का? म्हणजे ऊस तोडी कामगार त्यांच्या स्त्रिया दिसत नाहीत का तुम्हाला? पोलीस डिपार्टमेंट मधल्या स्त्रिया तुम्हाला दिसत नाहीत का? वाहतूक खात्यामध्ये म्हणजे बस कंडक्टर वगैरे ज्या काय असतात महिला त्या तुम्हाला दिसत नाहीत का? त्यांच्या स्टोरीज तुम्हाला मोठ्या पडद्यावर सांगण्यासारख्या वाटत नाहीत का? तुम्हाला सासवा सुनाच्या स्टोरी मोठ्या पडद्यावर सांगण्यासारख्या वाटत असतील, ठीक आहे, मला काही हरकत नाही. परंतु मग इतर गोष्टी कोण सांगत का नाही? का फक्त असं आहे की सोयीस्कर गोष्टी शूट करायला, सोयीस्कर गोष्टी म्हणजे अगदी ऍक्टरला सुद्धा खेड्यात जावं लागणार नाही, तिला ऊस कामगारांसारखं गेटअप आणि ते मेकअप आणि ते तसं करायची गरज नाही, तिला कोयता चालवायची स्किल शिकायची गरज नाही, अशा स्टोरी फक्त मांडल्या जातात का? मला असं वाटतंय की होय, मराठीमध्ये स्त्री केंद्रित मूव्हीच्या नावाखाली अशा स्टोरी सिलेक्ट केल्या जात आहेत ज्या स्टोरी शूट करणं फिल्म मेकरना सोपं आहे, सोयीस्कर आहे. तुमचं मत काय आहे हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. मी एका अशा स्त्रीला ओळखतो जी 25व्या-26व्या वर्षी विधवा झाली. तिचे मिस्टर पोलीस खात्यामध्ये होते, जे पोलीस बंदोबस्तामध्ये असताना हार्ट अटॅक येऊन वारले. त्या स्त्रीला एक मुलगी होती 4-5 वर्षाची, ज्या मुलीच्या मनावर आघात झाल्यामुळे ती मानसिक त्रास तिला व्हायला लागला, ती डिप्रेशन मध्ये गेली. तिला एक लहान भाऊ देखील होता, 1 वर्षाचा मुलगा होता तो. त्या दोन्ही मुलांना त्या स्त्रीनं अगदी व्यवस्थित मोठं केलं, त्या मुलीला त्या मानसिक आजारातून बाहेर काढलं आणि ती स्त्री स्वतः आता पोलीस खात्यामध्ये सर्व करते. अशा स्त्रीवर जर चित्रपट आलेत भविष्यात तर मी अभिमानानं सांगेन की मराठीमध्ये खऱ्या अर्थानं स्त्री केंद्रित चित्रपट बनतायत. निर्मिती सावंत यांच्यासारख्या अतिशय उत्कृष्ट सिनियर कलाकार आपल्याला सासूच्या भूमिकेत पाहायला भेटणार आहेत. त्याचबरोबर प्रार्थना बेहरे या आपल्याला सुनेच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटणार आहेत. अगाग सुनबाई काय म्हणताय सासूबाई या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आणि ते ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत. त्यांनी काहीतरी ही गोष्ट चांगल्या रीतीने मांडली असावी, ती मला आवडावी आणि त्या चित्रपटाचा चांगला पॉझिटिव्ह मी रिव्ह्यू द्यावा ही मला आशा आहे. इतर लोकांना देखील तो चित्रपट आवडावा अशी देखील मी शुभेच्छा देतो. परंतु खरं तर मला हा चित्रपटाचा विषय इतकासा प्रॉमिसिंग नाही वाटला. चित्रपटाची स्टोरी, चित्रपटातला कॉन्फ्लिक्ट ट्रेलर मधून जितका समजतोय तो तितकासा प्रॉमिसिंग नाही वाटला. तुमचं या सगळ्याबद्दल काय मत आहे हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायला मुळीच विसरू नका. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.